महाराष्ट्राचे स्वामीनारायण तुळजाभवानी वाचक आपले संस्थापक शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. आणि आज महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आमचे सत्तामंत्री बाळासाहेब आंबेडकर हे नावच काफी आहे. कोणता कार्यक्रम असो, काही आयोजन असो, सामाजिक असो, धार्मिक असो, कोणी याच्यात बाळासाहेब सगळ्यात अग्रसर असतात आणि त्यांचं नियोजन आणि त्यांचं कार्य आपण पाहिलेलं आहे. कोणत्याही कार्यामध्ये नियोजन असो, कोणाची संपर्क साधणे असो, तर ते बाळासाहेबांच्या खाली करणार मी हे डोळ्यानं अनुभवलेलं आहे कोणत्याही कार्यक्रम. आणि आज जे पद आहे हे तिथे संस्था आहे फार जुनं आहे, संस्थाची संघटना आहे जुनं, बोर्ड फार जुनं आहे. त्याच्यात मोठमोठ्या लोकांनी हे पद भुजवलेलं आहे अध्यक्षपद. त्याच्यात आज बाळासाहेबांचं नाव आलं, बाळासाहेबांचं नाव झालं, पण या पदावर पण एकतर नाव शोभलेलं आहे किंवा अध्यक्षपदी बाळासाहेब आमचे झालेले आहे. आम्हाला याचा फार आनंद आहे समस्त पाटील समाजाच्या वतीने. आणि मनपूर्वक बाळासाहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आम्हाला आमची काही मदत लागल्यास आम्ही 24 घंटे त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत असे वचन देतो. आणि त्यानंतर आदरणीय कमलाकर भाऊ देवातील देव महादेव दोन्ही समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी छोटे आणि कार्यक्रमाला जमलेलो आहोत त्या श्री भक्तिधाम ट्रस्ट मुक्तिपूर ही एक मुक्तिपूर शहरातील नावलौकिक असलेली संस्था आहे. या संस्थेचं काम महाजन काकांनी ज्या आपुलतेने ज्या आपुलकीने सांभाळलं ते आम्ही लहानपणापासून पाहतो. इथं भगवत राहत होतं काकाचं. आम्ही लहान होतो हाफपॅन्टवर विष्णूभाऊ आम्ही जेवण करायला इथे येत होतो. वर्ग सुटला की जेवण करायला काकाच्या समोरच राहत होती पंगत. बस तिथं बसला, प्रसाद घेतला, तेव्हापासून काकाचं आम्ही काम पाहतो. खरंच एक जे संस्था उभी करण्यासाठी जे तडजोड किंवा परिश्रम घ्यावे लागते ते काकाजवळून शिकत होते. याही वयात ते कुठल्याही सामाजिक काम असो, कुठल्याही सामाजिक कामासाठी ते तत्पर असतात. अशी ही जी संस्था आहे मुक्तिपुरात सगळ्यात चांगली असलेली एक चांगली संस्था आहे. त्याच्या आज अध्यक्ष म्हणून आपल्या बांबल सर यांची नियुक्ती झाली. तसेच कोषाध्यक्ष म्हणून सचिन भाऊ फुले. सचिन भाऊ आमचे वर्गमित्रच आहेत. ते सुद्धा आमच्या सोबतच भारतीय मध्ये आम्ही सोबत होतो. त्यामुळे त्यांचाही जे दाट हे आहे या संस्थेसोबत शेजारीता आहेत ते संस्थेच्या, पण लहानपणापासून ते या संस्थेची सेवा करून राहिले. हे दोन्ही पदे एकदम योग्य माणसांना आणि शोभेल अशा व्यक्तींना मिळाली. त्यामुळे आपल्या पाटील समाज संघटनेतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढील वाटचालीस त्यांच्या आपल्या समाजातर्फे पूर्ण योगदान राहील असे शब्द देतो. देवादी देव महादेव आपल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष महाजन काकाचं खरोखर एवढ्या वर्षापासून संस्था सांभाळून राहिले आणि हे खरोखर जोपासण्यालायक आहे, त्यांचं शिकण्यालायक आहे. या माध्यमातून पाटील समाज संघटनेचे आमचे बांबल सर आणि आमचे मित्र मोठे बंधू उदयदादा फुले हे सुद्धा या ट्रस्टचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष झाले. त्याबद्दल मी दोघांनाही शुभेच्छा देतो, समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो. आदरणीय लौकिकतेचं नाव असं आदरणीय प्रसन्नजी महाजन भाऊ आहेत माणूस, माझे मोठे भाऊ आहेत. आणि आम्ही भविष्यात कधी त्यांना काकांनी म्हटलं, कारण की आमच्यासोबत अजूनही भाऊच आहेत ते. आणि आज हे जे एवढं मोठं जे केलेलं आहे वास्तव्य ते शून्यातून निर्माण झालेली ही संस्था आहे. आणि इथे सर्व समाजाचे लोक आहेत. कुठेही जातपात बाजूला ठेवून प्रत्येकाला अध्यक्षाचा चान्स दिला. आणि पुंडलिक बाबा संस्था पूर्ण कारभार
म्हणजे रेकॉर्डमध्ये सर्व स्वतः जातीनं अजूनही आतापर्यंत पूर्ण लिहितं आणि पूर्ण माहिती देतं. आज आमचे जे कैलास अग्रवाल बाकी सर्व जी कंपनी आहे, आज डॉक्टरची जी सुरुवात झाली ती डॉक्टरच्या माध्यमातून झाली. आम्ही त्याच्यामध्ये ट्रस्टी होतो, अजूनही समजा आम्ही सोबत आहेत. पण एक गोष्ट एवढा मोठा सिंहाचा वाटा आहे की निस्वार्थ सेवा आहे. आणि ते म्हणतो की त्यांना आपलं दीर्घ आयुष्य पुढं वाढव अजून. आज अशा लोकांची फार आवश्यकता आहे समाजाला आहे. कारण की त्यांचं म्हणजे महाजन म्हणून तर जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. तर माझे 45-40 वर्ष संबंध आहे, 42 वर्ष झाले आहे. 42 वर्ष माझे संबंध आहे, पारिवारिक संबंध आहे. कधी काही दुःख सुख मरण झालं काही असतं की आम्हाला यावंच लागतं जे असेल ते. आणि माझं खूप आदर केलेला आहे उद्योजक म्हणून. आणि बहुतेक मला प्रेम आहे माझ्या संस्थेला. जे काही कुठलं मुक्त लागत असेल माझ्या परीने मी इथे दिलेलं आहे. म्हणून फक्त म्हटलं हे पाहिजे भाऊ हे पाहिजे ते मी दिलं. आणि अजूनही त्यांनी मी अपेक्षा बाळगतो माझ्याकडून काही ना काही त्यांनी संस्थांसाठी मागायला पाहिजे. आणि आज जे आंबेडकर झालेलं आहे तर विषयच नाही आहे की तसं आपलं समाजाचं जे आहे ते खूप मोठं अस्तित्व आहे. त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. आज अध्यक्ष बबू पाटील त्यानंतर तसेच आपले सचिव जे आहेत अमोलकर त्यांनी खूप मोठा सिंहाचा वाटा घेतलेला आहे. वेळात वेळ काढून आणि परिवार सांभाळून नोकरी सांभाळून एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचं अभिनंदन करतो आहे. सर्व मुलांचे मुलं आहेत लहान मुलं साहेबाला आणि सर्वांचं अभिनंदन करतो. त्यानंतर ते खांदेपलट होतो, पुन्हाही खांदेपलट होत राहतो. परंतु कार्य हे कोणाच्या थांबत नसते, कार्य हे अविरत चालत असते. परंतु जे पाऊल पुन्हा असतात निश्चितपणे महाजन काकांच्या ज्या पाऊल पुन्हा आहेत आणि त्यांचं जे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांच्याच मार्गदर्शनाच्या मध्ये येणाऱ्या काळातही एक चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांच्या साक्षीने आता गजानन भाऊ बोललेच की मागायचं नक्की मागूच आम्ही तुम्हाला नाही मागवतो. आणि अतिशय म्हणजे चांगला या पुढे प्रवास होईल असं त्या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष साहेब असतील, आमचे गुरुभाऊ असतील, आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय महाजन काका यांना विनंती करतो की या ठिकाणी शुभेच्छा पर 2 शब्द द्या. भक्तिधामच्या दरबारात आपण सर्व श्रद्धा भक्ती यांनी वित्त असलेले सर्व माननीय उपस्थित सदस्य, पाटील समाज सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू, मित्र साहेब, आंबट साहेब, सुनील साहेब आणि सर्व उपस्थित बंधू सर्वांचे नाव घेणे झाल्याबरोबर लगेच मग अनेकांचे फोन चालू झाले. आमचे अनिल भाऊचे, विष्णू भाऊचे फोन झाले की आम्हाला सत्कार करायचा नाव त्यांनी हे सगळं घडवून आणलं. त्यांच्यासाठी सुद्धा विष्णू भाऊ लोळम, गजानन भाऊ चौधरी, अनिल भाऊ, आमचे पप्पू भाऊ आणि सर्व पाटील समाज सेवा मंडळाचे आमचे सर्व आदरणीय आमचे सदस्य यांचं मी एकदम मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी जे आतापर्यंत काकांनी या संस्थेचा, या भक्तधाम मंदिर ट्रस्टचा संपूर्ण इतिहास सगळं बारीक आपल्याला सांगितलं आहे. त्याच्याबद्दल पुन्हा सांगायची काहीच आवश्यकता नाही. या संस्थेचे जे काही अध्यक्ष आतापर्यंत झालेले आहेत ते एवढे मोठे लोक झालेले आहेत, म्हणजे मोठे अतिशय प्रतिष्ठित सगळ्या दृष्टीनं मोठे असलेले श्रेष्ठ असलेली मंडळी झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मला जे नाव आठवतात महादेवराव किल्लर होते, मालानीजी, किशोर हजारेजी, जयंतीबाई हरिया, डॉक्टर निरंजनजी साहू, नानकरामजी देवनानी, शिवजीबाई पटेल, हे सगळे मोठमोठे लोक यांचे अध्यक्ष होऊन गेले. आमचे नाना तहसीलदार प्रभाकररावजी जोशी साहेब हे सगळे या मंदिराचे अध्यक्ष होऊन गेले. 5 वर्ष, कोणी 10 वर्ष असे राहून गेलेले आहे. आणि मग अचानक रिक्त झालेल्या पदावर काकांनी माझी निवड केली, माझ्यावर जो विश्वास दाखवला तो अतिशय महत्त्वाचा आहे.
त्या विश्वासाला मी पात्र ठरणार आहे किंवा मी तसा प्रयत्न करणार आहे की अशा प्रकारचे काम जे जे आपल्याला शक्य असेल या संस्थेच्या दृष्टीने मंदिराच्या दृष्टीनं. तसंही मंदिर म्हणजे आमच्या घरच्या सारखं जसं काकाचं हे एक पुत्राप्रमाणे ज्या संस्थेला लहानपणापासून बाळवलं तसंच आमचंही घर कुटुंब याच्या समोरच आहे. म्हणजे हे मंदिर म्हणजे एक प्रकार आमचं घरी मोठा बसता आम्ही मंदिरात येत जात राहतो आणि घंटी जरी वाजली ते आमच्या घरी आमच्या कानावर पडते. तर अशा प्रकारचं हे मंदिर म्हणजे आमचं घर आहे. म्हणजे घरासारख्या सदस्यासारखं आपण त्याला जपलं पाहिजे, सगळ्या मंडळीने हे जपलं पाहिजे. तर अशा प्रकारे मी सर्वप्रथम आपल्या पाटील समाज सेवा मंडळाच्या सगळं आमच्या आदरणीय सदस्यांचं आदरणीय अध्यक्षांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी सर्व मंदिरात आजपर्यंत सगळे लोक एवढे एकत्र कधी जमले नाही, तर सगळे या ठिकाणी जमले आणि माझा सत्कार आणि कोषाध्यक्षाची सुद्धा मी आधी कोषाध्यक्ष होतो. मी माझी अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर कोषाध्यक्षपद नियुक्त झालं आणि मग त्या ठिकाणी लगेच असाच कार्यकर्ता जो हाळामासाचा आहे, अभ्यास वृत्तीचा आहे आणि ज्याच्या खरंच जाण आहे त्या सगळ्या गोष्टीची, मंदिराची सेवा करतो.